पाठीमागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल की आपल्या विहिरीमध्ये साप पडलेला, त्यानेच आज शेवटचा श्वास घेतलेला. त्याच्यामुळे त्याला आज विहिरीतनं बाहेर काढायचं होतं. आता त्याला बाहेर तर काढावंच लागणार आहे, कारण की पाईपलाईन मधनं येणाऱ्या पाण्याचा लय बेकार मध्ये वास येत होता. विहिरीवरती तर आम्ही दोघं आलोय, पण त्याला नक्की बाहेर कसं काढायचं हे डोकं चालत नव्हतं. आणि खाली जर उतरलं तर वर येता येणार नाही. मोटरचा दावा धरून आपण खालच्या खडकावरती तर आलोय. आता इथूनच काहीतरी प्रयत्न करावा लागणार आहे. एक तर दाव्याला तार बांधून वर काढायचं, नाहीतर मग मोठ्या कळकाला अडकून. दोन्ही पैकी जे सोपं वाटतंय ते करावं लागणार आहे. आता दाव्याला बांधून तर नाही जमलं, काढलं मग कळकाला अडकून. वर काढल्याच्या नंतर बघितलं तर माशांना त्याला एका दिवसात अर्ध तर खाऊनच टाकलेलं. खाली पाण्यात तर वेगळं होतं, पण वर काढल्याच्या नंतर बघितलं तर साप नक्की आहे कुठल्या प्रजातीचा काय माहिती. पण जाऊन द्या, जिवंत नाही पण मरून तरी बाहेर निघला. रानातनं घरी आल्याच्या नंतर मित्र बोलले अर्धा उन्हाळा संपत आला, पण आपण जांभळं काय खायला गेलो नाही. चला म्हटलं जाऊ मग. आज आलो आम्ही सगळी माळाव, पण झाडांना एवढी काय जांभळं दिसत नव्हती. आणि जेवढी पण दिसत होती त्यात पण सगळ्यांची वाटणी होणार. भेटले तर सगळ्यांना, नाहीतर मग कोणालाच नाही. भेटली बरं का सगळ्यांना, खाल्ली सगळ्यांना पोट भरून. निघालो मग आम्ही आता माघारी घरी. आता आम्ही तर खाल्ली जांभळं, पण तुम्हाला पण जर पाहिजे असतील तर फॉलो करा, कमेंट करा, शेअर करा. बघू आली तर आली तुमच्या DM मध्ये.